यांना तर तुम्ही ओळखत असणार, महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध गायक. यांच्यासोबत कशी भेट झाली थांबा सांगतो. तर आज होती 16 ऑक्टोबर. तर आज आम्ही जात आहोत दीक्षाभूमीवर चंद्रपूरच्या. 16 ऑक्टोबर 1956 साली बाबासाहेबांनी चंद्रपुरात दीक्षा दिली होती. तर आमच्या इकडे दरवर्षी हा दिवस साजरा करते, म्हणून आम्ही बी निघालो. बस स्टॉपवर येऊन गाडीच नव्हती देत. आईले म्हणलो वारला गजरा काढ, वारलाही असेल तरी केशाली सोपते म्हणे गजरा. आपण तिकडं पाहत होतो मस्त बस येऊन होती एसी वाली, पण माझी आई म्हणते एसीच्या बस मध्ये जायचं नाही बा म्हणून. तरी घेऊन गेलो बस मध्ये. इकडे का होय हे भीड, रस्त्यावरच एवढी भीड आहे तर अंदर काही खरं नाही. आम्ही पोहोचलो होतो चंद्रपूर मध्ये. एवढी भीड पाहून तर चक्करच आल्या आणि वाटते. पप्पा हे कोणाचं पोरग दवडलं, हे हृदय होय वाटते आमचं. पा टुबुक टुबुक लवालेच लागलं का. यांच्या कलेले स्वाभिमानी जय भीम. कितीतरी वेळा यांचं मी गाणं ऐकतच राहिली होती. मला तर याले उशीरच झाला होता. लोक घरी जाताय ना मी आता जाता पहासाठी. काय म्हणा तुम्ही, मला असं दिसलं ना बहुत दया येते. किती चांगल्यानं पाहता बापू तू माझ्याकडं. माझा भाऊ लागला मस्त भात खासाठी येतं. टेस्टी आहे म्हणे भात. मग मी थोडस बाहेर येऊन असंच घुमत होतो तर मस्त लोक जात होते न. मला तिथे भेटले माझे काही फॉलोअर्स. त्यांनी बी मस्त जय भीम करून दिलं. दुरून दुरून आले होते. इथं मस्त मेला लागते, मस्त कानातले फोटो बहुत सारं काही सामान राहते विकासाठी. दादा भेटला ना जय भीम केला. मी आपल्या आईचा हात पकडून जात होतो. वळलो नाही पाहिजे ना, आता दळून जायचो मी. म्हणून आईचा मस्त हात टाईट पकडून जात होतो पुढं पुढं. आता अंदर जासाठी निघालो आम्ही. आबा पाहत होतो का हे गर्दी. लोक मला मुंग्यावानी दिसत होते, छोटे छोटे छोटे. दवड लगीन तर काही करू नये म्हणून मी आई 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 म्हणून जोरा जोराने बोंबलायला लागली. भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.